थँक्यू लॉर्ड. प्रभू राजा, मी तुझ्या चरणाजवळ येत तुझ्याकडे विनंती करतो परमेश्वरा, तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे आज तू आमची प्रत्येकांची भेट घेत असताना प्रभूजी, तुझं वचन समजणारं मन, अंतकरण, तुझी कृपा आणि तुझी दया तो आम्हाला प्रत्येकाला प्रदान कर. या वचनाच्या द्वारे बापा तुझ्या प्रत्येक लेकरांना आशीर्वादित कर. प्रत्येक प्रकारचं अडखण, प्रत्येक प्रकारचं विघटन प्रभूजी तू दूर कर. तुझ्या सामर्थ्याने तुझ्या प्रत्येक लेकरांचं जीवन तू भरल्या जाऊ दे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन, आमेन. थँक्यू जीसस. शॉलोम सर्वांना. प्रभूची शांती, प्रभूचा आनंद प्रभू आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो परमेश्वर प्रदान करो. आणि आजच्या या दिनाच्या तुम्हाला प्रत्येकांना विशेष स्वरूपाने शुभेच्छा देतो की परमेश्वराने आम्हाला त्याच्या पवित्र भवनामध्ये, त्याच्या पवित्र स्थानामध्ये प्रभूने एकत्रित केलेला आहे. की परमेश्वराच्या पवित्र वचनातून आम्ही ऐकावं आणि त्याच्या वचनातून आम्ही शिकावं. आणि आज अशा एका महत्त्वपूर्ण विषयाला आम्ही समजून घेणार आहोत. तो विषय आहे शुभवर्तमानाचा हेतू. हालेलुया, हालेलुया. शुभवर्तमानाचा हेतू. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला एक वचन पाहायला मिळतं, जे वचन आहे नवीन करारामध्ये योहान शुभवर्तमान याचा अध्याय 20 आणि वचन 30 आणि 31 या ठिकाणामध्ये आम्ही वाचूयात. ह्या पुस्तकात लिहिलेली नाहीत अशी दुसरी पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यात देखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहे. आमेन. दैवाप करो. हे वचन आमच्यासाठी तो आशीर्वादित करो. तर आज जोरदार टाळा प्रभूच्या गौरवासाठी. प्रियांनो, जो बहुतेक किंवा जास्त जी दाट शक्यता या स्वरूपाने मांडली जाते की योहान शुभवर्तमान जे पुस्तक आहे ते प्रेषित योहानाने लिहिलेलं आहे. प्रेषित योहानाने. आणि प्रेषित योहानाने या शुभवर्तमानाला त्याने लिहित असताना एका अशा गोष्टीकडे प्रत्येक श्रोत्यांचं, प्रत्येक प्रेक्षकांचं, ऐकणाऱ्यांचं लक्ष तो या गोष्टीकडे प्रामुख्याने तो केंद्रित करू इच्छितो. ती गोष्ट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. आणि या ठिकाणामध्ये जी गोष्ट तो नमूद करत आहे की या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यां देखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहे. सो पवित्र शास्त्रातील या शुभवर्तमानामध्ये म्हणजे योहान शुभवर्तमानामध्ये योहानाने जी गोष्ट नमूद केली की प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक चमत्कार केले. अनेक चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केले. ही प्रत्येक चिन्ह, चमत्कार पवित्र शास्त्रातील 4 शुभवर्तमानामध्ये संपूर्णपणे लिहिल्या गेलेली नाहीयेत. हालेलुया. प्रत्येक चमत्कार जर लिहिली असती तर विचार करा की किती चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केले असतील. आणि हे प्रत्येक चमत्कार जर लिहिले गेले असते तर प्रियांनो, लहान मोठे अनेक चमत्कार आहेत. अनेक चमत्कार आहेत, त्याला गिनती नाहीये. कारण पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त वाटेने चालायचा, तर वाटेने सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रियांनो त्या वाटेवरती अनेक लोक बरे व्हायचे. आणि की आम्ही पाहतो की अनेक लोक समुदाय प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे असायचा. प्रभू येशू ख्रिस्त अनेक ठिकाणामध्ये प्रियांनो शिकवण द्यायचा. त्याही ठिकाणामध्ये अनेक चमत्कार घडले असतील. आणि म्हणून प्रियांनो आम्ही पाहतो की प्रत्येक लहानसहान गोष्ट सुद्धा प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये चमत्काराची, प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या चमत्काराची नोंद पवित्र शास्त्रामध्ये केलेली नाहीये. परंतु जे चमत्कार केलेले आहेत, ज्या ज्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या आहेत त्या गोष्टी या ठिकाणामध्ये महत्वाच्या ज्या वाटतात प्रियांनो त्या गोष्टी या ठिकाणामध्ये लिहिल्यात की त्या गोष्टी आम्ही समजून घ्याव्या की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि तो ख्रिस्त आहे आणि तोच
त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून प्रत्येक व्यक्तीला जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया. सो या महत्वपूर्ण उद्देशाकडे योहानाने या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे या प्रमुख गोष्टीकडे पियानो तो प्रत्येकांचं लक्ष केंद्रित करू इच्छितो. हालेलुया. 4 शुभवर्तमान आहेत पियानो पवित्र शास्त्रामध्ये आणि हे 4ही शुभवर्तमान पियानो वेगवेगळ्या गोष्टीकडे आपलं लक्ष केंद्रित करतात. हालेलुया. माहिती आहे? ओके. 4 शुभवर्तमान आहेत. कोणते कोणते आहेत? मत्तय, मार्क, लूक आणि योहान. ठीक आहे. हे 4 शुभवर्तमान आम्हाला माहिती आहेत. आता या प्रत्येक 4 जणांचे 4 वेगवेगळे व्ह्यूज आहेत. वेगवेगळे त्यांनी गोष्टी अशा मांडलेल्या आहेत की त्या गोष्टी त्यांनी नमूद केल्या की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे. सांगाल जरा? ओके. योहानाने सांगितलं. ठीक आहे. आणखी? यस, बोला. ओके, ठीक आहे. आणखी? हालेलुया. 4 शुभवर्तमानापैकी जे योहानकडे शुभवर्तमान आहे यातून आम्ही पाहतो की योहान म्हणतो की तो देवाचा पुत्र आहे. आता मी पाहूया की मत्तय काय म्हणतो. मत्तय प्रियांनो, मत्तय आपल्या शुभवर्तमानामध्ये तू ही गोष्ट नमूद करतो की तो प्रतिज्ञा केलेला तो मसीहा आहे. की मत्तय याने या गोष्टीचा लिखाण केलं. जुन्या करारापासून तो या गोष्टीची भविष्यवाणी नमूद करतो की जी भविष्यवाणी जुन्या करारामध्ये देण्यात आली ती भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पूर्ण करण्यात आली, ती सिद्ध करण्यात आली. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त अब्राहमाचा वंश आहे, प्रभू येशू ख्रिस्त दावीद राजाचा वंश आहे. या गोष्टी प्रियानो तो शोधून त्या सगळ्या गोष्टी प्रियानो तो आपल्या मत्तय शुभवर्तमानामध्ये तो नमूद करतो. आणि मुख्य भर तो या गोष्टीवरती देतो की येशू हा इस्रायलाचा तो कायदेशीर राजा आहे आणि तो मसीहा आहे. हालेलुया. आणि तो कोणत्या प्रेक्षकांना आपल्या डोळ्यासमोर ठेवतो तर प्रामुख्याने जे यहुदी ख्रिस्ती आहे अशा यहुदी ख्रिस्ती लोकांना प्रभू येशू ख्रिस्त हा प्रतिज्ञा केलेला मसीहा तो ख्रिस्त आहे की ज्याची तुम्ही वाट पाहताय. तो प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याबद्दल भविष्यवाणी करण्यात आली होती. तो प्रभू येशू ख्रिस्त येशू आहे. हालेलुया. तो मसीहा येशू ख्रिस्त आहे. या गोष्टी प्रामुख्याने तो स्पष्ट करतो. आणि म्हणून प्रियांनो या शुभवर्तमानामध्ये मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये येशू हा इस्रायलचा राजा आणि मसीहा आहे. मसीहा म्हणजे आम्हाला सोडवणारा, आमच्या दुःखातून कष्टातून सोडवणारा, आमचा तारणारा, आमचा उद्धार करता म्हणजे मसीहा. आणि तो मसीहा ज्याची वाट ते पाहत होते, ज्या राजाची ते वाट पाहत होते, तो राजा म्हणून प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताला तो लिखाण या ठिकाणामध्ये मत्तय आपल्या पुस्तकामध्ये करतो की तो राजा प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. तो मसीहा येशू ख्रिस्त आहे. आणि प्रामुख्याने प्रियानो यहुदी ख्रिस्ती लोकांना या गोष्टी त्याने आपल्या या शुभवर्तमानामध्ये त्याने लिहिल्या. हालेलुया. म्हणजे यहुदी जे लोक प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करत नव्हते, परंतु मत्तयाच्या लिखाणाच्या द्वारे असतील किंवा प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियांनो ज्या गोष्टीची शिकवण दिली त्या सार्वकालिक जीवनासंबंधीने असेल, पित्याकडे जाण्याच्या मार्गाच्या द्वारे प्रियांनो या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट केल्या. ज्या ज्या गोष्टीची शिकवण दिली प्रियांनो जे यहुदी लोक प्रभू येशूवरती विश्वास ठेवू लागले प्रियांनो त्यांची अधिकतेने वाढ झाली मत्तयाच्या शुभवर्तमानाच्या द्वारे. हालेलुया. कारण हा जो मत्तय आहे हा मत्तय यहुदी जे लोक आहेत प्रियांनो त्यांना प्रामुख्याने आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. आणि या पत्रात ज्या गोष्टी त्याने नमूद केलेल्या आहे, जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर पाहिलं तर प्रियांनो हे मत्तयाचं जे पुस्तक आहे, हे मत्तयाचं पुस्तक जो प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य या मत्तयाने प्रियांनो या शुभवर्तमानाचं लिखाण केलेलं आहे इसवी सन साधारणरित्या प्रियांनो 50 ते 60 दरम्यान. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात घेतल्यानंतर इसवी सन 50 ते 60 दरम्यान प्रियांनो मत्तयाने हे शुभवर्तमान लिहिलं. आणि देवाच्या आत्म्यातून अनेक गोष्टी प्रियांनो त्याला प्रगट करण्यात आल्या. त्या सगळ्या गोष्टीची नोंद प्रियांनो त्याने या आपल्या शुभवर्तमानामध्ये केली. हालेलुया. सो आम्ही पाहतो की शुभवर्तमानाचा हेतू काय आहे. हालेलुया. शुभवर्तमानाचा हेतू काय आहे
तर पियानो प्रत्येक व्यक्तीने ही गोष्ट ओळखावी, यावरती विश्वास करावा की प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे आणि प्रत्येकाने जीवन प्राप्त करून घ्यावं. हालेलुया. त्याच प्रकारे आम्ही पाहतो की आणखी एक शुभवर्तमान आहे. मत्तयानंतर दुसरं शुभवर्तमान येतं पियानो मार्क. आणि मार्क या शुभवर्तमानामध्ये काय नमूद केलेले जरा सांगाल? हालेलुया. हालेलुया. मी सुरुवातीला विचारलं तर बरेच जण म्हणे हो माहिती आहे. हालेलुया. दुसऱ्या शुभवर्तमानामध्ये म्हणजे मार्काने प्रियानो आपल्या या मार्क शुभवर्तमानामध्ये जी गोष्ट त्याने नमूद केली की तो दुःख सोसणारा सेवक आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? तो दुःख सोसणारा तो सेवक आहे की या ठिकाणामध्ये पियानो तो कृती व अधिकारावर प्रकाश टाकतो. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या कृती केले, जे अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताकडे होते, त्या गोष्टीवरती पियानो मार्काने आपल्या या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधिकार आणि कृतीवरती त्याने प्रकाश टाकला. आणि त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त जो मानवतेसाठी दुःख सोसणाऱ्या नम्र सेवकाची भूमिका बजावणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे, अशा प्रकारची पियानो नोंद तो आपल्या मार्क शुभवर्तमानामध्ये तो करतो. त्याच प्रकारे मुख्य जो भर तो या ठिकाणामध्ये देतो की येशू हा देवाचा पुत्र आहे, तो सेवक व खंडणी म्हणून या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आला. या गोष्टीवरती पियानो मार्क आपल्या या शुभवर्तमानामध्ये ही गोष्ट तो नमूद करतो. आणि त्याच प्रकारे जो प्रेक्षक आपल्या डोळ्यासमोर तो ठेवतो, ज्यांना उद्देशून प्रियानो हे शुभवर्तमान त्याने लिहिलं, ते आहे गैर यहुदी ख्रिस्ती आणि बहुधा रोमी लोक. हालेलुया. रोम या ठिकाणातील लोक बहुधा अशा प्रकारचं लिखाण पियानो त्याने आपल्या शुभवर्तमानामध्ये केलेले. आणि हा जो शुभवर्तमान आहे इसवी सन 50 ते 60 दरम्यान पियानो हा शुभवर्तमान लिहिण्यात आलेला आहे, मार्क शुभवर्तमान. हालेलुया. हालेलुया. त्यानंतर तिसरा शुभवर्तमान आहे. हा तिसरा शुभवर्तमान आहे पियानो लूक शुभवर्तमान. हालेलुया. आणि लूक शुभवर्तमान या संबंधीने मी पाहतो की या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सर्व मानवांचा तो तारणारा आहे, अशी प्रखरतेची पियानो नोंद लूक आपल्या या ग्रंथामध्ये या शुभवर्तमानामध्ये तो करतो. आणि या ठिकाणामध्ये जसं आम्ही पाहतो की मानवतेवर आणि बहिष्कृत आणि परराष्ट्रीय लोकांवरती पियानो परमेश्वराची कशी करुणा आहे, कशी कृपा आहे, या गोष्टीवरती पियानो विशेषतः लूक आपल्या या शुभवर्तमानामध्ये तो जोर देतो. हालेलुया. हालेलुया. त्याच प्रकारे पियानो या ठिकाणामध्ये मी पाहतो की लूका आपल्या या शुभवर्तमानामध्ये आणखी गोष्ट तो ज्या गोष्टीवरती मुख्य भर तो देतो की येशू हा दयाळू आणि त्याच प्रकारे तो मनुष्याचा पुत्र व संपूर्ण जगाचा तारणारा तो आहे. या गोष्टीवरती तो मुख्य करून तो भर देताना आम्हाला पाहायला मिळतो. आणि ज्या प्रेक्षकांना तो आपल्या डोळ्यासमोर ठेवतो पियानो ते प्रेक्षक आहे किंवा ज्यांना उद्देशून पियानो ते शुभवर्तमान त्याने लिहिलं, ते आहे गैर यहुदी. आणि त्याच प्रकारे थिओफिल जो राजा आहे किंवा थिओफिल महाराज आहे, याला उद्देशून पियानो हे शुभवर्तमान लिहिलेलं आहे. कारण अध्याय 1च्या वचन 3 मध्ये जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणामध्ये पियानो त्या थिओफिल महाराजाचं नाव त्या ठिकाणामध्ये स्पष्ट केलेलं आम्हाला पाहायला मिळतो. हालेलुया. सो हे 3 शुभवर्तमान आम्ही पाहिले. चौथं शुभवर्तमान आहे आणि हे चौथं शुभवर्तमान आहे योहान शुभवर्तमान. हालेलुया. आणि योहानाने आपल्या या शुभवर्तमानामध्ये जी गोष्ट त्याने नमूद केली, योहान या स्वरूपाने नमूद करतो की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. येशूच्या दैवत्वावर तो केंद्रित करतो आणि त्याच प्रकारे तो पित्याला प्रगट करण्यासाठी त्याने देह धारण केलं, अशी गोष्ट पियानो तो आपल्या शुभवर्तमानामध्ये तो प्रगट करतो. मुख्य एका गोष्टीवरती तो भर देतो की येशू हा देवाचा पुत्र आणि सार्वकालिक जीवन दाता तो आहे. आणि ज्या प्रेक्षकांना तो आपल्या डोळ्यासमोर ठेवतो पियानो ते विशेषतः या स्वरूपाचे आहे की येशू ख्रिस्त आहे यावर विश्वास दृढ करणारा अशा गटाला उद्देशून पियानो तो त्या लोकांना ते शुभवर्तमान तो या ठिकाणामध्ये तो लिहितो की जे लोक विश्वास करतील की येशू कोण आहे, देवाचा पुत्र आहे. हालेलुया. हालेलुया. आता ते यहुदी असतील, ते गैर यहुदी असतील,
ते रोमी असतील किंवा जगाच्या पाठीवरती कोणी असेल की जो येशूवरती विश्वास करेल त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. हालेलुया, हालेलुया. सो अशा प्रकारे पियानो 4 शुभवर्तमानामध्ये 4 लेखक आहे आणि 4 वेगवेगळ्या गोष्टी नमूद करतात. पहिला मत्ते काय लिहितो की तो प्रतिज्ञा केलेला मसीहा आहे. मार्क लिहितो की तो दुःख सोसणारा सेवक आहे. लूक लिहितो की तो सर्व मानवाचा तारणारा आहे. योहान लिहितो की तो देवाचा दैवी पुत्र आहे. हालेलुया, हालेलुया. सो 4 शुभवर्तमानामध्ये 4 लेखकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला प्रगट केलं. येशू ख्रिस्ता संबंधीने त्यांनी लिखाण केलं आणि या 4 शुभवर्तमानाचा उद्देश आम्हाला स्पष्ट होतो की प्रत्येक व्यक्तीला जीवन मिळावं, सार्वकालिक जीवन मिळावं. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या चमत्काराच्या द्वारे पियानो आम्हाला ह्या गोष्टी सुद्धा स्पष्ट होतात की तो जरी मनुष्य आहे तरी तो देवाचा पुत्र आहे. हालेलुया. कारण दैवी सामर्थ्य असल्या वाचून कोणीही या गोष्टी करू शकत नव्हतं आणि म्हणून पियानो शास्त्री आणि पुरुषांनी सुद्धा, याजकांनी सुद्धा या गोष्टी मांडल्या की प्रभू येशू ख्रिस्त हा सामान्य नाहीये, त्याच्याकडे दैवी सामर्थ्य आहे. हालेलुया. कारण ते ह्या गोष्टी बोलतात की देव बरोबर असले वाचून कोणीही अशा प्रकारची चमत्कार करू शकत नाही. हालेलुया. अधिकाराने प्रभू येशू ख्रिस्त शिकवत होता. दैवी सामर्थ्याने प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक चमत्कार केले. प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक गोष्टीची शिकवण दिली, स्वर्गीय गोष्टींची शिकवण दिली आणि म्हणून पियानो या ठिकाणामध्ये या 4 शुभवर्तमानामध्ये ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या मागचा एकमेव उद्देश आम्हाला लक्षात येतो की प्रत्येक व्यक्तीला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हालेलुया. प्रत्येक व्यक्तीने येशूवरती विश्वास करावा. हालेलुया. कारण विश्वासाच्या द्वारे पियानो आम्हाला प्रत्येकांना सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. हालेलुया. आणि प्रभूची इच्छा हीच आहे की जगातील प्रत्येक व्यक्तीला सार्वकालिक जीवन मिळावं. कारण प्रत्येक व्यक्ती हा नाशाच्या मार्गावरती होता. प्रत्येक व्यक्ती हा पियानो नरकाच्या वाटेवरती होता आणि त्या वाटेवरून पियानो आम्हाला प्रत्येकांना प्रभू येशू ख्रिस्ताची वाट कळावी. त्या मार्गावरती आम्हाला प्रत्येकांना घेऊन जाण्यासाठी स्वतः परमेश्वराने आपल्या एकुलत्या एका पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं. हालेलुया. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही प्रत्येक जण भटकलेले होतो. प्रत्येकाने आपापली वाट धरली होती आणि त्या वाटेने ते चालले होते. परंतु परमेश्वराची दया आमच्यावरती झाली. त्या परमेश्वराची कृपा आमच्यावरती झाली की त्याने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जगात पाठवलं की त्याच्या वाणीला आम्ही ऐकावं आणि त्याच्या वाणीवरती, त्याच्या शब्दावरती आम्ही विश्वास करावा आणि आम्हाला प्रत्येकांना सार्वकालिक जीवन हे वतन प्राप्त व्हावं. कारण ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याकडे आल्यापासून पित्याकडे कोणी जात नाही. पियानो प्रत्येकांना पित्याकडे जाण्याची, प्रत्येकांना त्या स्वर्गामध्ये जाण्याची इच्छा अपेक्षा होती आणि ती इच्छा अपेक्षा पूर्ण होण्यासाठी पियानो परमेश्वराने आमच्यावरती कृपा केली की त्याच्या एकुलत्या एका पुत्राला या जगामध्ये पाठवलं. प्रत्येकाने आपापल्या वाटा धरल्या होत्या. त्यांना कळत नव्हतं की ते कोणत्या वाट्याने चाललेत. त्यांना माहिती नव्हतं की त्याचा शेवट काय असणार आहे. हालेलुया. एकच मार्ग आहे की जो पित्याकडे घेऊन जातो आणि तो म्हणजे येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलं की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याकडे आल्या वाचून पित्याकडे कोणी जात नाही. पित्याकडे म्हणजे त्या स्वर्गामध्ये त्या परमेश्वराकडे जाण्यासाठी जर आमची इच्छा आहे तर केवळ येशूवरती विश्वास जर आम्ही करतो, त्याने दाखवलेल्या मार्गाने आमचं जीवन आम्ही विधित करतो, त्यानुसार आमचं जीवन जर आम्ही जगतो तर पियानो निश्चित आम्ही परमेश्वर पित्याकडे जाऊयात. हालेलुया. सो योहानाचा उद्देश या ठिकाणामध्ये, या शुभवर्तमानामध्ये मला पाहायला मिळतो की या ठिकाणामध्ये जी गोष्ट नमूद करतो की येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे. हालेलुया. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे. ख्रिस्त म्हणजे काय? हालेलुया, हालेलुया. मसीहा. मसीहा म्हणजे काय? तारणारा, वाचवणारा, सोडवणारा. कशातून सोडवणारा? ते कोणत्या मसीहाची वाट पाहत होते यहुदी लोक? त्यांच्या पीडेतून, त्यांच्या संकटातून, ज्या गुलामगिरीतून ते चालले, त्या सगळ्या संकटातून आम्हाला आमचा मसीहा सोडवोय, त्या मसीहाची ते वाट पाहत होते. आणि म्हणूनच तर यहुदी लोकांनी, आणि त्याच प्रकारे आम्ही पाहतो की पाम संडेच्या दिवशी लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं जे स्वागत केलं ते याच कारणाने केलं.
हालेलुया. कारण यहुदी लोक त्या यरुशलेममध्ये वल्हाणाराचा सण साजरा करण्यासाठी सर्व देशांमधून असेल, सर्व नगरांमधून असेल, इस्रायलामधून पियानो ते एकवटले होते यरुशलेममध्ये. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले चमत्कार असतील, प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या आणि दिलेल्या मोठमोठ्या शिकवण्या असतील पियानो, याच कारणाने लोक प्रभावित झाले होते आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी मसीहा मानलंच होतं. त्यांनी येशू ख्रिस्ताला राजा मानलंच होतं. आणि म्हणूनच ते प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वागत त्या ठिकाणामध्ये ते करत होते. हालेलुया. की जो प्रभू येशू ख्रिस्त गाढवाच्या शिंगरावरती बसून तो आला आणि ज्या वेळामध्ये एक राजा शिंगरावरती बसून पियानो तो राज्यामध्ये प्रवेश करतो, त्याचा उद्देश, एक संदेश त्यातून मिळतो आणि तो संदेश या स्वरूपाने की मी शांती देणारा आहे. हालेलुया. हालेलुया. शांती देणारा. आणि जर तो घोड्यावरती येऊन त्या राज्यामध्ये प्रवेश करतो तर त्यातून एक संदेश मिळतो की मी तुमच्यावरती वर्चस्व करणारा आहे. प्रभू येशू ख्रिस्त घोड्यावरती त्याने प्रवेश नाही केला, तर प्रभू येशू ख्रिस्ताने शिंगरावरती त्याने प्रवेश केला की त्याने दर्शन दिलं, सर्व लोकांना संदेश दिला की मी तुम्हाला शांती देणारा राजा आहे. हालेलुया. जी शांती प्रभू येशू ख्रिस्ताने अगोदरच सांगितली की मी आपली शांती तुम्हाला देतो, मी आपली शांती तुम्हाला देऊन ठेवितो, जग जसं देते तसं नाही, तुमचं अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. कधी शांती देणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. कितीही अस्वस्थता आमच्या जीवनामध्ये असेल, कितीही भय आमच्या जीवनामध्ये असेल, किती प्रकारची चिंता आणि काळजी असेल, ज्या वेळामध्ये आम्ही त्याच्याकडे विनंती करतो, प्रार्थना करतो, आमच्या सर्व चिंता, काळजी, भय, दडपण यापासून प्रभू आम्हाला मोकळीकता देतो. आणि म्हणून पियानो खरी शांती देणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि जगामध्ये पियानो आम्ही कोणत्याही ठिकाणामध्ये असू, खरी शांती देणारा केवळ येशूच आहे. हालेलुया. तुम्ही येशूकडे आलाय, येशूकडे तुम्ही प्रार्थना करता, प्रभू त्याची शांती तुमच्या अंतःकरणामध्ये नक्की तो तुमच्या जीवनात प्रस्थापित करेल. तुमचं अंतःकरण अस्वस्थ असेल, तुमचं हृदय अनेक गोष्टीने भीतीने भरलेलं असेल, प्रभू त्याच्या शांतीने तुमचं अंतःकरण नक्की भरवेल. आणि म्हणून पियानो या ठिकाणामध्ये ज्या प्रकारे योहानाने जी गोष्ट नमूद केली की येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया. कोणाच्या नावाने जीवन मिळावे? केवळ येशूच्या. कारण परमेश्वराचं वचन सांगतं की आकाशाखाली आणि पृथ्वीवरती एकच नाव आहे की जे आम्हाला तारण देऊ शकतं, ते म्हणजे येशू आहे. हालेलुया. येशू वाचून प्रियांनो या जगामध्ये कोणीही तारण देऊ शकत नाही, कारण प्रभूचं वचन या गोष्टीचा मला पुरावा देतं. हालेलुया. येशू वाचून कोणीही आम्हाला तारण देऊ शकत नाही. उद्धार करता केवळ एकच येशू. हालेलुया. येशू आहे. आणि म्हणून पियानो या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की प्रत्येक व्यक्तीने येशूवरती विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून पियानो प्रत्येकांना येशूच्या नावामध्ये जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत. कशासाठी लिहिली ही वचन? कशासाठी लिहिली? आम्हाला प्रत्येकाला जीवन मिळावं. हालेलुया. जे जीवन आम्हाला मिळावं पियानो, त्यासाठीच परमेश्वराची वचनं आमच्यासाठी लिहिण्यात आली. जरा जोरदार टाळ्या प्रभूसाठी. या ठिकाणामध्ये पियानो संपूर्ण जीवनाची ज्या घटना आहेत पियानो, या घटनाची नोंद योहानाने केलेली नाहीये, परंतु एका गोष्टीवरती तो भर देतो, ते म्हणजे की प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. त्याच प्रकारे योहान मुख्यतः 3 गोष्टीवरती तो भर देताना मला पाहायला मिळतं. या 3 गोष्टी आम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिली की तो मसीहा आहे. हालेलुया. म्हणजे तो ख्रिस्त आहे. त्याच प्रकारे तो लिहितो की तो देवाचा पुत्र आहे. आणि त्याच प्रकारे आणखी 3ऱ्या गोष्टीवरती तो भर देतो की तोच तारणारा आहे. हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्त कोण आहे? तो तारणारा आहे. आणि येशू ख्रिस्त हा कोण आहे? प्रत्येक व्यक्तीसाठी देवाचा पुत्र म्हणून तो या जगामध्ये आला. येशू ख्रिस्तच तारणारा आहे, तो देवाचा पुत्र आहे, तो मसीहा आहे, तो ख्रिस्त आहे. या 3 गोष्टीवरती योहान आपल्या शुभवर्तमानामध्ये भर देताना तो पाहतो. आणि ज्या प्रकारे आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने जी गोष्ट नमूद केली आणि योहानाने आपल्या शुभवर्तमानामध्ये या गोष्टीवरती त्याने लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न त्याने केला. हालेलुया. इतर शुभवर्तमानामध्ये कदाचित या
गोष्टी आम्हाला वाचायला मिळणार नाही, परंतु योहान या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करू इच्छितो आणि ती गोष्ट या ठिकाणामध्ये की प्रभू येशू ख्रिस्त एक उत्तम शिक्षक होता. हालेलुया. योहान कुठचे वर्तमान 13 अध्याय आणि वचन 13 वाचूयात. जॉन 13:13. तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधिता आणि ते ठीक बोलता, कारण मी तसाच आहे. हालेलुया. सो स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधता आणि ते ठीक बोलता, कारण मी तसा आहे. येशू ख्रिस्त कोण आहे? तो गुरु आहे, शिक्षक आहे. हालेलुया. तो शिक्षक आहे, उत्तम शिक्षक आहे. येशू सारखा उत्तम शिक्षक या जगामध्ये कोणी नाहीये. त्यांनी त्या वेळामध्ये सुद्धा शिक्षण दिलं आणि आता सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वचनातून आम्हाला शिक्षण देतो आणि यानंतर सुद्धा तो आपल्या पवित्र शास्त्रातून त्याच्या वचनातून तो आम्हाला शिकवण देणार आहे. हालेलुया. हालेलुया. तो काल, आज आणि युगानुयुग तो जिवंत आहे. हालेलुया. जो मेला होता तो आता कायम जिवंत आहे. तो तुमच्या हृदयात, माझ्या हृदयामध्ये जिवंत आहे. तो स्वर्गामध्ये जिवंत आहे. तो पित्याकडे जिवंत घेतला गेला. हालेलुया. तो मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. तो मेल्यानंतरच स्वर्गामध्ये घेतला नाही गेला. हालेलुया. मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि जिवंत झाल्यानंतर तो स्वर्गामध्ये घेण्यात आला. आणि म्हणून पियानो या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ता सारखं शिक्षण देणार कोणीच नाहीये. उत्तम शिक्षक प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याने जी शिकवण आपल्या शिष्यांना दिली ती एका प्रॅक्टिकलच्या द्वारे दिली. हालेलुया. आणि ज्या वेळामध्ये एक उदाहरण दिलं जातं, एक प्रॅक्टिकल दिलं जातं, ते आम्ही कधी विसरत नाही. हालेलुया. ते कधी विसरत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने उत्तम शिकवण दिली आणि ती शिकवण या स्वरूपाने की तो गुरु असताना, तो शिक्षक असताना, तो आपल्या लोकांचा, आपल्या अनुयायांचा तो प्रभू असताना त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. हालेलुया. आणि म्हणून आम्ही पाहतो की ती जी शिकवण आहे ती शिकवण 2000 वर्षापासून पियानो आता सुद्धा सुरू आहे. थांबली का ती शिकवण? नाही. हालेलुया. ही शिकवण थांबली नाही. या शिकवणीतून काय बोध मिळतो? तर हा बोध मिळतो की ज्याला कोणाला मोठं होण्याची इच्छा आहे त्याने अगोदर सर्वांचा सेवक व्हावं असं प्रभूने शिकवण दिली. हालेलुया. कारण पुढे पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट केलं की कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्ही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठविलेला पाठवणाऱ्यापेक्षा थोर नाही. जर या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात. हालेलुया. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा ही आहे की त्याच्या अनुयायांनी या गोष्टी आपल्या जीवनामध्ये कराव्यात. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्या अनुयायांना, आपल्या प्रेषितांना तो मोठ्या जबाबदारीने पियानो तो पाठवणार होता. आणि ही जबाबदारी त्याला माहिती होती की ही पेलवण्यासाठी त्यांच्याकडे नम्रता असली पाहिजे. आणि जर नम्रता नसेल तर हे माझं काम करू शकणार नाही. हालेलुया. प्रेषितांना सुद्धा ती शिकवण होती. आज विश्वासणाऱ्यांना सुद्धा ती शिकवण आहे की आज जर आमची इच्छा आहे की प्रभू बद्दलची सुवार्ता आम्हाला सांगायची, प्रभू बद्दलचं आम्हाला कोणाला माहिती द्यायची, तर अगोदर आमच्याकडे नम्रता असली पाहिजे. आणि जर नम्रता नाहीये तर पियानो आम्ही अधिकाराने, कुठल्याही स्वरूपाने प्रभू बद्दलची सुवार्ता आम्ही सांगू शकत नाही. किती जरी सांगितली तर समोरचा व्यक्ती मान्य करणार नाही. हालेलुया. हालेलुया. नम्रता पहिली आवश्यक आहे. जर नम्रता आमच्या जीवनामध्ये नाहीये तर प्रभूचं काम करण्यासाठी आम्ही पात्रच नाहीये. हालेलुया. सुवार्ता सांगण्यासाठी असेल किंवा आम्ही एक चांगला विश्वासणारा बनण्यासाठी सुद्धा आमच्याकडे ती पात्रता नाहीये. नम्रता नसेल. हालेलुया. प्रत्येकांना प्रियानो हा हंबलनेस फार गरजेचे, नम्रता फार गरजेची. हालेलुया. हालेलुया. परंतु आज आम्ही पाहतो की या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगतं की तो गर्विष्ठांना दुरून ओळखितो, परंतु नम्र जनांवरती तो दया करतो, कृपा करतो. हालेलुया.
आम्ही असे काही सेवकगण पाहतो की त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने इतके आशीर्वाद कसे दिले, ती परमेश्वराची कृपा आहे त्यांच्या जीवनात. आणि आणखी असे काही आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद दिसत नाही. का? कारण त्यांच्या ठाई ती नम्रता नाहीये. हालेलुया. कारण परमेश्वराने आम्हाला दिलेली जी जबाबदारी, ती जबाबदारी आम्हाला शिकवते की अगोदर आमच्या ठाई नम्रता आणि त्याच प्रकारे शिकण्याची वृत्ती आमच्याकडे असली पाहिजे. हालेलुया. शिकण्याची वृत्ती असेल तर प्रियानो तो व्यक्ती नम्र नक्कीच राहतो. हालेलुया. आणि शिकण्याची वृत्ती नसेल तर नम्रता त्याच्या जीवनामध्ये येणार नाहीये. शिष्यांच्या जीवनामध्ये ती वृत्ती आम्हाला पाहायला मिळते की त्यांनी अनेक गोष्टी येशू ख्रिस्ताकडनं ते शिकले. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना ज्या वेळामध्ये दर्शन दिलं, त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं होतं की यरूशलेम सोडून जाऊ नका. हालेलुया. त्यांना सांगितलं की यरूशलेम सोडून जाऊ नका. आणि ज्या वेळामध्ये पेंटिकॉस्टच्या दिवशी त्यांच्यावरती पवित्र आत्मा उतरून आला, त्या वेळामध्ये त्यांना आज्ञा मिळाली की आता तुम्ही काय करा, जा आणि सुवार्ता सांगा. मग थांबले का ते? नाही थांबले. हालेलुया. त्यांनी त्यांचं काम तिथून सुरू केलं आणि त्यातला एक प्रेषित प्रियानो भारतामध्ये आला. हालेलुया. आणि पहिल्या शतकामध्ये प्रियानो प्रेषित थोमा भारतामध्ये येऊन त्यांनी संपूर्ण भारतामध्ये आम्ही पाहतो की जी सुवार्ता पसरलेली आहे ती प्रेषित थोमाच्या द्वारे भारतामध्ये आलेली सुवार्ता, त्याच्याद्वारे ही सुवार्ता पसरल्या गेली. हालेलुया. 2000 वर्षापासून प्रियानो सर्व जगभरामध्ये प्रियानो ही सुवार्ता पसरलेली आहे. सर्व जगभरामध्ये येशू ख्रिस्ताबद्दलची सुवार्ता पसरली की प्रियानो येशू देवाचा पुत्र आहे, येशू प्रभू आहे. तो तुमच्यासाठी माझ्यासाठी या जगामध्ये आला, तो मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला, स्वर्गामध्ये घेण्यात आला आणि पुन्हा एकदा तो तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. ही सुवार्ता सर्व जगामध्ये सांगण्यात येते. प्रियानो, देवाचं आपल्यावरती प्रेम आहे ही सुवार्ता सांगितल्या जाते. हालेलुया. की त्या प्रेमाच्या खातीर परमेश्वराने आपल्या एकुलत्या का पुत्राला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला त्याबद्दल स्तंभावरती अर्पण केलं आणि त्याच्यावरती जो कोणी विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळतं. ही सुवार्ता आमच्यापर्यंत आली. प्रियानो, ही सुवार्ता आता आलेली नाहीये. हालेलुया. सुवार्ता फक्त मिशनरांच्या द्वारे आलेली नाहीये. सुवार्ता प्रेषित थोमाच्या द्वारे भारतामध्ये आलेली आहे आणि तीही पहिल्या शतकामध्येच आलेली आहे. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणामध्ये मी पाहतो की जो योहान आहे, योहान या गोष्टीवरती जोर देतो की प्रभू येशू ख्रिस्त हा उत्तम शिक्षक होता आणि त्या शिक्षकाने प्रत्येकांना उत्तम शिकवण दिली. त्याच प्रकारे योहान आणखी एका गोष्टीवरती जोर देताना मला पाहायला मिळतो. योहान कुठ शुभवर्तमान याचा अध्याय 1 आणि वचन 34 वाचूयात. जॉन चॅप्टर 1 वर्स 34. मी स्वतः पाहिले आहे व साक्ष दिले आहे की हा देवाचा पुत्र आहे. हालेलुया. योहान स्वतः काय म्हणतो? मी स्वतः पाहिले आहे व स्वतः मी काय करतो? साक्ष दिली आहे. आणि स्वतः पाहिलं. हालेलुया. योहानाने स्वतः पाहिलं आणि त्याने काय पाहिलं? येशूला स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिलं. हालेलुया. योहानाने स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताला शिकवताना पाहिलं, चमत्कार करताना पाहिलं. योहानाने प्रभू येशू ख्रिस्ताला मोठमोठ्या गोष्टी करताना योहानाने पाहिलं. आणि याच योहानाने ज्या वेळामध्ये त्याला झालेलं प्रगटीकरण आहे, या प्रगटीकरणासंबंधीने सुद्धा मी पाहतो की साधारणरित्या योहानाने जे योहान कुठ शुभवर्तमान हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, हे शुभवर्तमान लिहिलं इसवी सन 85च्या सुमारास त्याने हे योहान कुठ शुभवर्तमान हे पुस्तक त्याने लिहिलं. आणि प्रगटीकरणाचं जे पुस्तक त्याने लिहिलं इसवी सन 95 ते 96च्या दरम्यान त्याने हे पुस्तक त्याने लिहिलं. हालेलुया. सो हा स्वतः योहान काय म्हणतो? मी स्वतः त्याला पाहिलं. त्याने त्याच्या डोळ्यांनी येशूला पाहिलं, चमत्कार करताना पाहिलं आणि त्याच प्रकारे प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये या योहानाने स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताला स्वर्गात पाहिलं. आणि म्हणूनच तो लिहितो, मी त्याच्याबद्दल काय करतो?
मी या ठिकाणामध्ये साक्ष दिली आहे, हा देवाचा पुत्र आहे. येशू ख्रिस्त कोण आहे? देवाचा पुत्र आहे. इतकं ठामपणे इतर शुभवर्तमानामध्ये मला पाहायला मिळत नाही. योहानानेच का लिहिलं की तो देवाचा पुत्र आहे? कारण योहानाने आपल्या डोळ्यांनी पाहिलं. त्याने जे प्रकटीकरण आत्म्याच्या द्वारे त्याला झालं, त्या आत्म्याच्या द्वारे सुद्धा अनेक गोष्टी त्याला उलगडा करण्यात आल्या. त्याला स्वर्गाचं दर्शन झालं, स्वर्गात सुद्धा तो घेतला गेला, स्वर्गातील अनेक गोष्टी त्याला प्रगट करण्यात आल्या. आणि म्हणूनच प्रियानो, तो म्हणतो की तो देवाचा पुत्र आहे. त्याच्याबद्दलची तो साक्ष देतो. तो म्हणतो की मी त्याला स्वतः पाहिलं आहे. येशू देवाचा पुत्र आहे. हालेलुया. सो आम्ही पवित्र शास्त्रात पाहतो की ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त इस्रायलमध्ये होता, त्या वेळामध्ये येशू येण्या अगोदर प्रियांनो, आणि येशू असताना अनेक लोक प्रियांनो त्या इस्रायलामध्ये मोशे आणि एलिया सारख्या मोठ्या चमत्काराची ते वाट पाहत होते. येशूने चमत्कार केले. हालेलुया. अनेक चमत्कार केले. इवन येशू ख्रिस्त पाण्यावरती चालला. हालेलुया. की ज्या प्रकारे मी पाहतो की पहिला चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने काय केला? पाण्याचा द्राक्षरस. हालेलुया. तो एक फार मोठं प्रियांनो एक गहन आणि गूढ असा विषय आहे की पहिला चमत्कार येशूने पाण्याचा द्राक्षरसच का बरं केला. एखाद्या वेळेस आम्ही नक्की त्याच्यावरती अभ्यास करू. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आम्ही पाहतो की अनेक चमत्कार येशूने केले. मोशे सारखे, एलिया सारखे. एलियाने काय काय सांगितलं की 3.5 वर्ष पाऊस पडणार नाहीये, आणि त्याच्यानंतर त्याने सांगितलं की आता पाऊस पडणार आहे. त्याच प्रकारे आम्ही पाहतो की एलियाने जे 450 बाल देवताचे त्याने संदेश त्याने वदले, स्वर्गातून अग्नी त्याने उतरवला. आणि म्हणून प्रियांनो, एलिया यहुदी लोकांसाठी, इस्रायल लोकांसाठी फार मोठा संदेष्टा होता. अनेक गोष्टी प्रियांनो एलियाच्या वेळामध्ये घडून आल्या. आणि म्हणून प्रियांनो, एलिया हा स्वर्गामध्ये देहांती घेण्यात आला. या गोष्टी सुद्धा प्रियांनो पवित्र शास्त्र आम्हाला पुरावा देतं. त्याच प्रकारे मोशेने जे चमत्कार केले प्रियांनो, मोशे संबंधी सुद्धा अनेक गोष्टी, अनेक चमत्कार आम्हाला पाहायला मिळतात की अनेक वेळेस इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या विरोधात कुरकुर केली, परंतु मोशेने परमेश्वराकडे विनंती केली आणि परमेश्वराने आपला राग त्या ठिकाणामध्ये शांत केला. हालेलुया. परमेश्वराकडे त्याने हाक मारली, परमेश्वराने त्यांना मानना दिला. इस्रायल लोकांना परमेश्वराकडे त्याने हाक मारली आणि परमेश्वराने त्यांच्यासाठी लावे पक्षी दिले. परमेश्वराकडे त्याने हाक मारली आणि परमेश्वराने प्रियांनो त्यांच्यासाठी त्या खडकातून पाणी दिलं. प्रियांनो, अनेक मोठमोठे चमत्कार मोशे आणि एलियाच्या संबंधीने आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात. आणि इस्रायली लोक, यहुदी लोक अशा मोठ्या चमत्काराची अपेक्षा करत होते की आमच्यासाठी मसीहा येईल आणि आमच्यासाठी मोठे चमत्कार करेल, जसे मोशेने, जसे एलियाने केले होते. प्रभू येशू ख्रिस्ताने इस्रायलामध्ये मोठे चमत्कार केलेत. 5,000 लोकांना एक वेळेस जेवण देणं प्रियांनो ही सामान्य बाब नव्हती. ती सगळी गोष्ट सर्व त्या इस्रायलामध्ये पसरली असेल. हालेलुया. पाण्यावरती चालणं ही सामान्य बाब नव्हती. ती गोष्ट सुद्धा अनेकांपर्यंत पसरली असेल. जो 38 वर्ष दुखणेकरी आहे त्याला बरं करणं ही गोष्ट सामान्य नव्हती. ती गोष्ट सुद्धा अनेक ठिकाणामध्ये पसरली असेल. एका जन्मांध्याला प्रभू येशू ख्रिस्ताने दृष्टी प्रदान केली. ती गोष्ट सुद्धा प्रियांनो सर्व इस्रायलमध्ये पसरली असेल. आणि म्हणून प्रियांनो, त्या ठिकाणामध्ये मी पाहतो की ज्या चमत्काराची, ज्या मोठ्या चमत्काराची अपेक्षा इस्रायली लोक करत होते प्रियांनो, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिल्या. हालेलुया. त्याच प्रकारे दुसऱ्या राजाची, म्हणजे जो दैहिक राजाची ते अपेक्षा करत होते, वाट पाहत होते, त्या दैहिक राजाची की जो एक राजा आमच्याकडे येईल. आणि तो राजा ज्या प्रकारे दाविदाने आम्हाला, आमच्या पूर्वजांना त्याने गुलामगिरीतून सोडवलं, ज्या प्रकारे सलमोन राजाने त्याच्या कारकिर्दीमध्ये, त्याच्या वेळामध्ये 40 वर्ष, त्याच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये 40 वर्ष संपूर्ण इस्रायलामध्ये शांती होती, अशा स्वरूपाने प्रियांनो सर्व इस्रायली लोक दुसऱ्या दाविदाची, दुसऱ्या सलमोनाची ते वाट पाहत होते. हालेलुया.
आणि हा जो राजा आहे तो राजा गाढवाच्या शिंगरावरती बसून पियानो त्यांनी यरूशलेममध्ये प्रवेश केला. हालेलुया. पियानो प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल इतकी घृणा, इतका राग, इतका द्वेष यहुद्यांच्या मनामध्ये, याजकांच्या, प्रमुख याजकांच्या आणि जे त्याच प्रकारे जे शिक्षक, जे शास्त्री आहे, जे परुष आहे, यांच्या मनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल इतका द्वेष का बरं निर्माण झाला? कारण ज्या मसीहाची सर्व इस्रायली यहुदी लोक वाट पाहत होते, त्या मसीहाला प्रभू येशू ख्रिस्त म्हणून ते मानत होते. आणि त्यांना ह्या गोष्टीची प्रियांनो आता जाणीव झाली की जर येशूला सर्व लोकांनी मसीहा मानलं, त्याला ख्रिस्त जर मानलं, तर आमचं व्हॅल्यू काहीही राहणार नाही, आम्हाला कोणी महत्व देणार नाही. जरी यरूशलेममध्ये दुसरं मंदिर आहे, जरी आम्ही या ठिकाणामध्ये आहोत, तरी आम्हाला कोणीच विचारणार नाही. त्यांना त्यांच्या पदाची भीती होती, त्यांच्याकडे असलेल्या अधिकाराची भीती होती की आम्ही आता आमचं काहीच अस्तित्व उरणार नाही, आणि म्हणून त्यांनी कट रचला. हालेलुया. त्यांनी वचन सांगतं कपटाने त्यांनी काय केलं? प्रभू येशू ख्रिस्तावरती त्यांनी खटला चालवला. कपटाने प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी पकडून दिलं. हालेलुया. जर त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो निष्कलंक निष्पाप होता, ज्याने कुठल्या प्रकारचा अपराध केला नाही, त्याच्यावरती कपट करून पियानो त्याला छळण्यात आलं, आपण कोण आहोत? हालेलुया. आपल्या विरोधात सुद्धा अनेक कपट केले जातील, अनेक छळ केले जातील. या गोष्टीला विश्वासणाऱ्यांना सुद्धा सामोरं जावं लागेल. परंतु धीर धरा. प्रभूचं वचन सांगतं, धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. त्याने जगाला जिंकला आहे. आम्हाला विश्वास करायचा आहे, आम्हाला या सगळ्या गोष्टीतून जावं लागेल, परंतु प्रभू आपल्या बरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की मोशे एलिया सारख्या मोठ्या चमत्काराची प्रियानो ते वाट पाहत होते. दुसऱ्या राजाची म्हणजे दावीद आणि शल्मोना सारख्या राजाची ते वाट पाहत होते. आणि या सगळ्या गोष्टी येशू ख्रिस्ताच्या ठाई होत्या, येशू ख्रिस्ताच्या ठाई होत्या. परंतु त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन पूर्णपणे दैहिक होता. हालेलुया. दैहिक दृष्टिकोनातून ते पाहत होते. ज्या राजाची ते वाट पाहत होते, त्या चमत्काराची ते वाट पाहत होते, या सगळ्या गोष्टी आत्मिकरित्या प्रभू येशू ख्रिस्ताने केल्यात, त्याने करून दाखवल्यात, परंतु त्यांचे आत्मिक नेत्र उघडले नाही. आज सुद्धा अनेक यहुदी लोकांचे आत्मिक नेत्र उघडलेले नाहीयेत. हालेलुया. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये पियानो मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीने योहानाने अशा लोकांना आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्याने हे शुभवर्तमान लिहिलं की जे लोक ऐकतील आणि विश्वास ठेवतील त्यांना जीवन मिळेल. जगामध्ये आम्ही पाहतो की असे कोण लोक आहेत की जे येशूला देवाचा पुत्र म्हणून स्वीकारतील. पहिली योहान 4 अध्याय वचन 14 आणि 15 वाचूयात. 1 John chapter 4 verse 14 and 15. पहिले योहान 4 अध्याय वचन 14 आणि 15. आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवले आहे. येशू हा देवाचा पुत्र आहे असे जो कोणी कबूल करीतो त्याच्या ठाई देव राहतो व तो देवाच्या ठाई राहतो. हालेलुया. आम्हाला प्रियांनो ही शुभवर्तमान परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे मिळालं. आणि जे शुभवर्तमान आम्ही ऐकलं, वचन सांगतं की आम्ही पाहिले आहे व साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवले. आणि हे पत्र कोणी लिहिलं? त्याच योहानाने. की ज्या योहानाला आत्म्यातून प्रगटीकरण झालं, ज्या योहानाने प्रभू येशू ख्रिस्ता सोबत राहून अनेक चमत्कार पाहिले, अनेक गोष्टीचा अनुभव त्याने केला. त्या 5000 लोकांना ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने भोजन दिलं ना, त्यातलं भोजन या योहानाने सुद्धा खायलं. हा तो योहान आहे. हा तो योहान आहे की ज्याने त्या नावेमधून प्रवास प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर केला की जी नाव बुडणार होती. हा तो योहान आहे. आणि म्हणून तो इतकं ठामपणे सांगतो की येशू कोण आहे? तो देवाचा पुत्र आहे. आणि ज्या कोणाला जो व्यक्ती येशू हा देवाचा पुत्र आहे असे कबूल करतो त्याच्यावरती काय होतं? देवाची कृपा होती. त्याच्या ठाई देव राहतो व देवाच्या ठाई तो व्यक्ती राहतो. हालेलुया.
साधी सरळ गोष्ट त्याने सांगितली, स्पष्ट केली. विश्वासाच्या द्वारे आम्हाला काय मिळतं? विश्वास, की जो व्यक्ती कबूल करतो की येशू प्रभू आहे, त्या प्रत्येकाच्या ठाई देव राहतो व देवाच्या ठाई तो राहतो. त्याच प्रकारे आणखी वाचूयात 5वा अध्याय आणि वचन 13 मध्ये, 1 जॉन चॅप्टर 5 वर्स 13, पहिले योहान 5:13 वाचूयात. देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हास सार्वकालीन जीवन लाभले आहे हे तुम्हास कळावे म्हणून मी तुम्हास लिहिले आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये सुद्धा योहान काय म्हणतो की देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हाला सार्वकालिक जीवन लाभले आहे हे तुम्हाला समजावे म्हणून हे मी लिहिले आहे. हालेलुया, हालेलुया. सो आम्हाला सार्वकालिक जीवन लाभलेलं आहे हे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि याचा आरंभ कधी झाला माहिती आहे? सार्वकालिक जीवन लाभल्याचा आरंभ, याची सुरुवात कधी झाली? ज्या दिवशी आम्ही येशूला प्रभू म्हणून मान्य केलं, आपल्या मुखाने कबूल केलं, त्याच दिवशी आम्हाला सार्वकालिक जीवन लाभलं आहे. हालेलुया. अनेक वेळेस आम्हाला वाटतं की हे पुढे चालून आम्हाला मिळणार आहे. हालेलुया. ही गोष्ट आम्हाला वाटतं की ती अदृश्य आहे आणि मला ती पुढे मिळणार आहे, परंतु योहान या गोष्टीवरती जोर देतो की आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं आहे, सार्वकालिक जीवन आम्हाला लाभलं आहे हे तुम्हाला कळावे म्हणून मी हे तुम्हाला लिहिले आहे. आणि तुम्ही देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवीत राहावे. एक वचन वाचूया की तो प्रखरतेने एका गोष्टीवरती जोर देतो की आम्हाला यातून स्पष्ट होईल की आम्हाला सार्वकालिक जीवन लाभलं आहे. योहान वर्तमान याचा अध्याय 5 आणि वचन 24 मध्ये, जॉन चॅप्टर 5 वर्स 24, योहान 5:24 वाचूयात. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो, जो माझे वचन ऐकतो, ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो, ज्याने मला पाठवलं त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालीन जीवन प्राप्त झाले आहे. त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. हालेलुया. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं की मी तुम्हाला खचित खचित सांगतो. आता फार कमी ठिकाणामध्ये हा शब्द आलेला आहे. हालेलुया. फार कमी ठिकाणी. आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने या गोष्टी हायलाइट ज्या ज्या ठिकाणामध्ये केलेल्या आहेत ना, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, त्या गोष्टीकडे आम्ही जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. त्या गोष्टी आम्ही फार सिरियसली घेणं गरजेचं आहे. त्या गोष्टी पियानो आम्ही आत्मसात करणं गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने खचित खचित जी जी गोष्ट सांगितली ती आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं? मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचने ऐकतो. आम्ही ऐकतो, आम्ही प्रभूची वचने ऐकतो. आता ऐकणं म्हणजे काय बरं? फक्त ऐकणं आणि सोडून देणं का? ऐकून पालन करणं म्हणजे ऐकणं. हालेलुया. जसं आपण आपल्या लेकरांना सांगतो की हे काम कर, किंवा एखादी आज्ञा देतो किंवा एखादी जबाबदारी देतो, त्याने ऐकलं म्हणजे झालंय का? आपण आपल्या कोणाला तरी नातेवाईकाला सांगतो की माझे लेकरं माझे शब्द ऐकतात, किंवा किंवा ज्या वेळामध्ये त्यांनी कृती केली त्या वेळामध्ये आपण म्हणतो की ते माझी आज्ञा, माझे शब्द, मी बोललेलं प्रत्येक गोष्ट ते ऐकतात. बरोबर आहे. त्या प्रकारे प्रभू सुद्धा आमच्याकडनं या प्रकारची अपेक्षा करतो की आम्ही ऐकतो, म्हणजे ऐकलेली वचनं, आज्ञा, त्याने दिलेली शिकवण, या गोष्टीचं आम्ही पालन करतो त्या वेळामध्ये या वचनानुसार. हालेलुया. की जो कोणी माझे वचन ऐकतो आणि त्या पित्याने ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो. आम्ही पित्यावरती विश्वास ठेवतो. आम्ही त्रैक्य देवावरती विश्वास करणारे आहोत. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आता आमच्यासाठी पवित्र आत्मा, हा कैवारी आत्मा आमच्यासाठी दिलेला आहे. सो या त्रैक्य देवावरती आम्ही विश्वास करत असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. हालेलुया. आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. आम्ही त्या सार्वकालिक जीवनामध्ये जगत आहोत आणि या भूतलावरती आम्ही हे सार्वकालिक जीवन जगत असताना या भूतलावरती आम्हाला अनेक चढ उतार आहेत, अनेक समस्या आहेत, अनेक अडचणी आहेत, अनेक दुःख आहे, अनेक निराशा आहे, परंतु यातून आम्हाला मोकळीकता मिळेल आणि तिथं कायमची चिरकाल शांती आमच्या जीवनामध्ये असणार आहे.
हालेलुया. परंतु याचा अनुभव आमच्या जीवनामध्ये त्याने दिलेला आहे, आत्ताच देतोय तो. त्याने आम्हाला तो येणाऱ्या दिवसात देणार आहे असं नाहीये, त्याने आम्हाला दिलंय. वी आर लिव्हिंग इन इटर्नल लाईफ. आम्ही आता सध्या जगतोय सार्वकालिक जीवनामध्ये. येशू ख्रिस्ताला ओळखणं, त्याच्या वचनामध्ये आपलं जीवन जगणं आणि पित्यावरती विश्वास करणं म्हणजे सार्वकालिक जीवन मिळणं आहे. आणि परमेश्वराच्या वचनातून आज आम्ही ही गोष्ट शिकलो की या शुभवर्तमानाचा हेतू हा आहे की प्रत्येक व्यक्तीला सार्वकालिक जीवन मिळावं. हालेलुया. कारण योहान 3:16 मध्ये म्हणलंय की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रत्येक व्यक्तीला सार्वकालिक जीवन मिळावं, हाच उद्देश किंवा हाच हेतू पियानो शुभ वर्तमानाचा आहे. हालेलुया. की आम्ही प्रत्येक जण पियानो नरकाच्या वाटेवरती होतो, आम्ही प्रत्येक जण पियानो नाशाच्या वाटेवरती होतो, आम्ही प्रत्येक जण त्या अग्नीच्या वाटेवरती आम्ही चालणार होतो. परंतु पियानो आता आम्हाला त्याने त्यातून बाहेर काढून त्याने आम्हाला आता सार्वकालिक जीवनाच्या वाटेवरती आणलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, जो नाशाचा मार्ग असतो, नाशाची जी वाट असते, त्यामध्ये फार आनंद असतो, फार चांगल्या गोष्टी वाटतात जगामध्ये असताना. परंतु जो स्वर्गाचा मार्ग आहे तो कठीण आहे, तो निमुळता आहे, तो अवघड आहे, तो चढाचा आहे, तो अनेक खळग्यांनी भरलेला आहे, अनेक समस्यांनी भरलेला आहे, अनेक अडचणींनी भरलेला आहे. परंतु त्या वाटेने जात असताना आम्ही एकटे नाहीये, तर आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की या जगामध्ये 2 वाटा आहेत, 2 रस्ते आहेत. एक रुंद आहे आणि एक अरुंद आहे. आणि प्रभूने म्हणलं की अरुंद वाटेने आज जा. आज आम्हाला प्रत्येकाला त्या अरुंद वाटेने आज जायचंय. आणि तो अरुंद वाट आमच्या एकट्याचा प्रवास करण्याचा नाहीये, तर आमच्या बरोबर प्रवास करण्यासाठी आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या बरोबर आहे. त्याने त्याचा आत्मा आमच्या बरोबर दिलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. तो कैवारी आत्मा आम्हाला मार्गदर्शन देईल, तो कैवारी आत्मा आम्हाला दाखवेल की आम्ही कोणत्या वाटेने आम्ही जायला पाहिजे, कोणत्या ठिकाणामध्ये मी वळण आम्ही घ्यायला पाहिजे, कशा प्रकारे आम्ही चाललं पाहिजे, किती आत्मीयतेने आम्ही चाललं पाहिजे, किती शांतीने आम्ही चाललं पाहिजे, किती आनंदाने आम्ही चाललं पाहिजे, किती विश्वासाने आम्ही चाललं पाहिजे, किती धैर्याने आम्ही चाललं पाहिजे. या प्रत्येक गोष्टीची शिकवण देणारा तो कैवारी पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे. म्हणून निराश व्हायचं नाहीये, चिंतित व्हायचं नाहीये, खचून जायचं नाहीये, तर प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपली दृष्टी लावायची की जो प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये सार्वकालिक जीवन देण्यासाठी या जगामध्ये आला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आमची दृष्टी आम्हाला लावायची. कारण त्या प्रभूने म्हणलं, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याकडे आल्यावाचून पित्याकडे कोणी जात नाही. आणि त्या प्रभूची इच्छा आहे की आम्ही प्रत्येकाने पित्या बरोबर असावं. आम्हाला प्रत्येकांना ती वाट दाखवण्यासाठी या जगामध्ये तो आला आणि ते सार्वकालिक जीवन देण्यासाठी तो या जगामध्ये आला. आणि ज्या व्यक्तीला त्यांनी संधी दिलेली आहे पियानो, ते धन्यवादित लोक आहेत. आज अनेक लोक आहे की ज्यांना येशू माहिती नाहीये, परंतु आम्ही धन्यवादित आहोत. वी आर ब्लेस्ड इन जीसस क्राइस्ट. आम्ही येशूमध्ये पियानो फार धन्यवादित आहोत, कारण आम्हाला येशू कळाला, येशूवरती आम्ही विश्वास करू लागलो. आणि ज्या दिवशी आम्ही कबूल केलं येशू प्रभू आहे, त्या दिवशी त्याने आम्हाला सार्वकालिक जीवनाचा आरंभ करून दिला, सुरुवात करून दिली. आम्ही त्याच्यामध्ये जगतोय. प्रभू परमेश्वर आम्हाला या वचनाच्या द्वारे आम्हाला आशीर्वादित करो आणि शुभवर्तमानाचा हेतू आज प्रभूने आम्हाला स्पष्ट केला. या वचनाबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देऊ. मी विनंती करेल की तुम्ही हे वचन इतरांना सुद्धा नक्की शेअर करा, त्यांना सुद्धा हे वचन ऐकण्यासाठी नक्की प्रोत्साहित करा. परमेश्वर तुम्हाला याद्वारे नक्की आणि तुमच्या परिवाराला तो आशीर्वादित करेल. तुमची प्रार्थना विनंती, तुमच्या पारिवारिक प्रार्थना विनंती तुम्ही आमच्याकडे कळू शकता. 777-6837-128 या नंबरवरती नक्की तुम्ही तुमची प्रार्थना विनंती नक्की आमच्याकडे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. त्याचप्रकारे जीसस लव्स मिनिस्ट्री या सेविकाईसाठी जर परमेश्वर तुम्हाला प्रोत्साहित करतो, परमेश्वर प्रेरित जर तुम्हाला करत आहे या सेविकाला मदत करायला, तर पियानो तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये असलेल्या जीपे, फोन पेच्या माध्यमातून तुम्ही तुमची मदत प्रभूच्या सेविकाईसाठी तुम्ही पाठवू शकता. परमेश्वर तुम्हाला याद्वारे आशीर्वादित करेल. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.